हय, वारू, तुरंग, अश्व, घोडा हे वेगवेगळे शब्द आहे. लक्षात घ्या, ज्या अर्थी एवढे समानार्थी शब्द आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक ठिकाणी घोड्याऐवजी काही असं वापरा, वारू असं नाही. वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये शब्द वापरता आले पाहिजे, म्हणून त्याला समानार्थी शब्द दिलेले आहे. याच्या लक्षामध्ये फॉर एक्झाम्पल माझ्या घरी घोडा आहे हे तुम्ही म्हणू शकता. तुम्ही काय म्हणू शकता? माझ्या घरी घोडा आहे. म्हणजे घोड्याला जसं तसं सांगताय, जसं आहे घोडा आहे माझ्या घरी घोडा, किंवा मला घोड्याची घुडसवारी करायला आवडते आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकली घोडा जेव्हा वापरायचा असतो तेव्हा तुम्हाला घोडा शब्द वापरावा लागतो, बरोबर. पण जेव्हा तुम्हाला घोड्याला इलाइट पद्धतीने वापरायचं असते तेव्हा तुम्ही कोणता शब्द वापरतात? अश्व. समजा आता राजाच्या घोड्याला राजाचा घोडा म्हणता येत नाही, तो काय आहे? अश्व आहे. अश्वमेध यज्ञ, बरोबर. आपण काय म्हणतो? अश्वमेध यज्ञ. म्हणजे याच्यातून काय लक्षात येते की घोडा हा गरीबाचा आहे आणि अश्व हा रॉयल आहे. येतं लक्षात? कळालं तुम्हाला? सो त्याच्यामुळं यज्ञ वगैरे याच्यामध्ये जे घोडे असतात जे रॉयल असतात एकदम, त्यांना कोणता शब्द वापरला जाते? अश्व. येतं लक्षात? किंवा तुम्हाला दाखवायचं आहे की घोड्यामध्ये खूप ताकद आहे बाबा, तर तुम्ही अश्वशक्ती हा शब्द वापरता. घोडाशक्ती हा शब्द वापरता का? आणि एकदम एखादा थर्ड क्लास ठिकाणी वापरत तिथं घोडा वापरता तुम्ही. फॉर एक्झाम्पल एक नशेचा डब्बा भेटायचा, घोडाचाप नाव होतं त्याचं. काय नाव होतं रे? घोडाचाप नाव होतं त्याचं. पहा, येतं लक्षामध्ये? कळालं? म्हणजे एखाद्याचा जर तुम्हाला खूप अपमान करायचा आहे तर तुम्ही काय म्हणता रे त्याला? गध्या, बरोबर. आणि जर समजा स्टँडर्ड भाषेत करायचं आहे तर गाढवा. काय म्हणतात त्याला? गाढवा. आलं लक्षामध्ये? सो आहे गाढवच. पण जर तुम्हाला प्रताडित करायचं आहे तर गध्या म्हणणार तुम्ही, आणि फक्त रिअलाइज करून द्यायचं चूक झालेली आहे तर आपण काय म्हणतो? गाढवपणा करू नको. म्हणजे वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये आपल्या भाई भाषा काय आहे? भावना व्यक्त करण्याचं माध्यम. भाषा काय आहे रे? भावना व्यक्त करण्याचं माध्यम. मग त्या भाषेला भावनेला वाटच मिळून देता येत नसेल तर भाषेला अर्थ आहे का त्या? चला सगळ्या याच्यासाठी प्रेमच म्हणताय तुम्ही, तो ऐसा नाही चलेगा. येतं लक्षात? सगळ्याच गोष्टींना तुम्ही प्रेम म्हणताय तर नाही चलेगा. सो प्रेमाचे पण वेगळे ऍस्पेक्ट असतात. मग ते शब्द तिथं काय केल्या जातात रे? वापरल्या जातात. आलं लक्षामध्ये? तसं तुम्ही म्हणणार मग वारू, तर लक्षात घ्या, वारू हा शब्द लय स्टँडर्ड शब्द आहे. कालच ऐकलं मी बातम्यांमध्ये की भाजपाचा वारू कोण थांबवणार. काय शब्द होता रे? कारण हा म्हणजे याच्यात कंटेक्स्ट काय की घोड्याचा स्पीड हा सर्वात जास्त सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वात फास्ट कोण पडतोय तर घोडा पळतो असं समजल्या जाते. घोड्याचा स्पीड हा सर्वात जास्त असतो. तसं मग बीजेपीचा पण स्पीड काय आता? सर्वात जास्त. तर तिथं असं म्हणणार नाही बीजेपीचा घोडा कोण थांबवणार, असं म्हणणार का रे? किंवा बीजेपीचा अश्व कोण थांबवणार? नाही. येत्या लक्षामध्ये? बीजेपीचा वारू कोण थांबवणार. आता एका देवानीच अवतार घेतला होता घोड्याचा डायरेक्ट, तर त्याला म्हणणार का अरे घोडा अश्व, असं नाही म्हणणार देवानी. तर तिला कुठला शब्द वापरला जाते? तुम्हाला हैग्रीव माहिती आहे का? हैग्रीव, हनुमानाचे 5 मुख असतात पा, त्यात एक घोड्याचं तोंड असते पा. 5 पंचमुखी मारुती माहिती आहे का? त्यात एक घोड्याचं पण तोंड असते पा, त्याला हैग्रीव म्हणतात पा. हा इथून आलेला, हैवरून आलेला आहे शब्द. त्यामुळे हे वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वापरतात, भाषा त्यालाच म्हणतात. येते लक्षामध्ये? जर तुम्ही मोठ्या माणसाच्या कंटेक्स्ट मध्ये घोडा शब्द वापरला त्याचा अपमान होऊ शकतो म्हणून अश्व, आणि डायरेक्ट देवाच्या बाबतीत वापरायचा तर हैग्रीव, इथून आलेला आहे तो शब्द आहे. लक्षात येते का तुम्हाला?